नेहमीप्रमाणे या दिवाळी सुद्धा माझ्या घरच्यांनी 1-2 किलोचा चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंजा, चिरोटे, बाकरवड्या, बारीक शेव, लसूण शेव, रव्याचे लाडू, शेवेचे लाडू, मुगाचे लाडू असे बरेच पदार्थ करून ठेवलेले आहेत. आणि ते असे हॉलच्या अगदी मधोमध ठेवलेले आहेत, जेणेकरून भूक लागली की ते बघते डबे ठेवलेले आहेत, काय खायचंय ते त्यातलं खायचं, ते सोडून आणि ते संपल्याशिवाय काहीही मागायचं नाही आणि खायचं नाही. थोडक्यात सकाळ प्लस दुपार प्लस संध्याकाळ इज इक्वल टू फराळ हाच रूल माझ्या घरात झालेला आहे. आणि त्यात जर मी चुकून काही बोलायला गेले की हे खूप तेलकट आहे, मला सहन नाही होत, माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, माझं वजन वाढलंय, माझं खाऊन खाऊन पोट गच्च झाल्यासारखं झालंय, त्यानंतर माझ्या घरच्यांचे माझ्यासाठी डायलॉग येतात की इतक्या वर्षात आम्हाला काही झालेलं नाहीये, तू काय कोलेस्ट्रॉलचं घेऊन बसली. आमचे आजी आजोबा त्यांच्या जमान्यात तुपातल्या करंजा, तुपातला शेवचिवडा खायच्या, तुम्ही काय वजनाचं घेऊन बसता. म्हणूनच आजचा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी घेऊन आलेले आहे की ज्यांना वाटतं त्यांच्या आजी पजोबाच्या काळातल्या पिढीसारखी सुद्धा आत्ताची पिढी आहे, ज्या पिढीला काहीही खाल्लेलं पिलेलं पचतं. म्हणूनच दिवाळीचा फराळ खाताना अशा कोणत्या 8 बेसिक गोष्टींची काळजी घ्यायची, चला बघूया. नंबर पहिला, प्रमाणबद्ध पद्धतीने खा. जिथं फराळ येतो तिथं ऑफकोर्स प्रत्येकाच्या आवडीचा जिन्नस असतो. कुणाला रव्याचे लाडू आवडतात, कुणाला बेसनाचे लाडू आवडतात, कुणाला करंजा आवडतात. थोडक्यात सगळं खा, पण प्रमाणात खा. कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर खाल्ली तर त्याचा आपल्या शरीरासाठी साईड इफेक्ट जाणवायला होतो. शरीरासाठी तो पदार्थ घातक ठरतो. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडत असेल दिवाळीच्या फराळामधली, खाण्याला नाही म्हणू नका, पण अति खाण्याला नाही म्हणा, प्रमाणात खा. नंबर 2, साखरेचे प्रमाण ठेवा. दिवाळीतले मोस्ट ऑफ जे पदार्थ असतात ते गोड गटाकडे वळतात. चिरोटे, लाडू, शंकरपाळी, करंजा आणि या सगळ्या पदार्थांमध्ये भरपूर साखर, भरपूर गूळ वापरली जाते गोडीसाठी. कसं होतं ना की एखादा दुसरा जर पदार्थ चवीला चांगला लागला तर आपल्याला आपल्या तोंडावर कंट्रोल राहत नाही. शिवाय आपण काय म्हणतो की आपण हे पदार्थ रोज करत नाही, दिवाळीलाच करतो. त्यामुळे दिवाळी दरम्यान का असे ना भरपूर खाऊन घ्यायचं. जिथं 1 लाडू खायचा तिथं 3, 4, 5 लाडू खायचे. जिथं 1 वाटीभर शंकरपाळ्या खायच्या तिथं प्लेट भरून शंकरपाळ्या खायचा. परिणामी जे शुगरचे पेशंट्स असतात त्यांची शुगर वर खाली होते, फ्लक्च्युएट होते. त्यानंतर डॉक्टरांच्या फेऱ्या, गोळ्यांचे डोस वाढवले जातात. म्हणूनच डॉक्टरांच्या गोळ्या आणि डोस वाढवण्यापेक्षा जर तुम्ही तुमची साखर प्रमाणबद्ध ठेवली तर त्याचा तुमच्या शरीरासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. पॉइंट नंबर 3, तळलेले पदार्थ खाण्याचे सुद्धा प्रमाण ठेवा. आपल्याकडे दिवाळीचा फराळ कधीही बेक होत नाही. चकली म्हणू नका, करंजा, शंकरपाळ्या, बाकरवड्या सगळे पदार्थ आम्ही शुद्ध तुपात तळलेले आहेत, शुद्ध तेलात तळलेले आहेत असं बरेच जण म्हणतात. काही घरं तर अशी सुद्धा असतात की त्यांना काही ना काही कारणास्तव नाईलाजाने तो पदार्थ, आवडीचा जो दिवाळीचा फराळ आहे तो बाहेरून विकत आणून घरात दिवाळी साजरी करावी लागते. पण बाहेरची तेवढी गॅरंटी घेऊ शकत नाही आपण की तो 100% पदार्थ तुम्हाला खात्रीपूर्वक असा चांगल्या तेलातून, चांगल्या तुपातूनच दिलाय की नाही. आणि जर ते तुम्ही पदार्थ बाहेरून विकत आणलेत, अतिप्रमाणात खाल्लेत तर त्याचा मात्र तुम्हाला साईड इफेक्ट व्हायला लागतो. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. थोडक्यात तो तळलेला पदार्थ अति खाण्यामुळे आपल्या शरीराला त्याचे साईड इफेक्ट जाणवायला लागतात. पॉइंट नंबर 4, आहारात विविधता आणा. काहींच्या घरात रूलच असतो की दिवाळीच्या त्या ठराविक दिवसात सकाळ प्लस दुपार प्लस संध्याकाळ इज इक्वल टू फराळ, तळून काढलेला फराळ. आणि फक्त तुम्ही दिवाळीचाच विचार करू नका. आपण जर ओव्हरऑल एक आठवडाभर मॉर्निंगला ब्रेकफास्टला ना तळून काढलेला वडापाव किंवा तळून काढलेले काही पदार्थ खाल्ले कंटिन्युअसली तर तुम्हाला ना एक ठराविक कालावधीनंतर जळजळ व्हायला लागते. तो पदार्थ पचायला जड जातो. आणि जर तुम्ही विचार करा की दिवाळीचा संपूर्ण आठवडाभर तुम्ही तेच तळलेले पदार्थ सकाळी उठल्यानंतर, नाश्त्याला पण, दुपारी जेवणात, संध्याकाळी परत जेवणात हेच पदार्थ तुम्ही खायला लागलात, पोटात ढकललात तर त्याचा तुम्हाला किती बॅड असा इफेक्ट जाणवतो, साईड इफेक्ट जाणवायला लागतो. म्हणूनच तुम्ही जे 12 महिने जेवण खाताय, वरण झालं, भात, पोळी, भाजी, ते पदार्थ आहे तसे कंटिन्यू ठेवून दिवाळीचे जे पदार्थ आहेत ते ॲज अ स्नॅक म्हणून वापरलं, मग ते मॉर्निंगला असो किंवा इव्हिनिंगला असो, त्यावेळी पुरतं खाल्लं तर त्याचा तुम्हाला काहीच साईड इफेक्ट जाणवणार नाही. पॉइंट नंबर 5, मैदा खाणं कंट्रोलमध्ये आणा. दिवाळीतला असा एकही जिन्नस नाहीये, पदार्थ ज्याचं मी नाव घेऊ शकत नाही जो मैद्याशिवाय तयार होऊ शकत नाही. शंकरपाळ्या, करंजा या सगळ्या आपल्याला आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात भरभरून मैदा वापरलेला असतो, ज्यामुळे तुम्हाला पचनाच्या संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतात, तुम्हाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो, वजन भरपूर वाढू शकतं, ब्लडची लेवल, शुगरची लेवल फ्लक्च्युएट होऊ शकते, वाढू शकते. हार्ट अटॅकचे चान्सेस खूप वाढतात ज्यावेळेस आपण मैद्याचा इंटेक जास्त करतो. आणि दिवाळीतला असा कोणताच जिन्नस नाहीये तो फक्त गव्हाने किंवा बाकीच्या अदर फ्लावरने बनवू शकतो. मैद्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात जे अति प्रमाणात शरीरात गेले
तर आपल्याला हार्टसाठी ते हानिकारक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल सुद्धा मैद्यामुळे वाढू शकतं. त्यामुळे मैद्याचे जे काही पदार्थ आहेत ते खाण्यावर लिमिट ठेवा, म्हणजे तुम्हाला दिवाळी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल. पॉईंट नंबर 6, शरीर हायड्रेट ठेवा. दिवाळीत हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण या काळात भरपूर मिठाई, फराळ, तळलेले पदार्थ यांचं खानपीन वाढतं आणि तिथं आपण विसरून जातो की लिटरली आपल्याला तहान लागलेली आहे आणि आता आपण उठून पाणी प्यावं. मग आपण पाण्याला स्किप करून ना समोर जे कोल्ड्रिंक ठेवलेलं असतं, कारण पाहुणे भरपूर येत असतात त्यामुळे फ्रीज आपला कोल्ड्रिंक भरून असतो, मग पाण्याला स्किप करून आपण कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात करतो. पण त्याचा ना एक हळूहळू साईड इफेक्ट सुद्धा जाणवायला लागतो. तुम्ही जर शरीर पाण्याने हायड्रेट ठेवलं तर तुमची पचनक्रिया बेटर होते, सुधारते. हायड्रेशन शरीराचं व्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला थकवा सुद्धा कमी जाणवायला लागतो. सायमल्टेनियसली स्किन सुद्धा बेटर होते. त्यामुळे दिवाळीतच नाही तर ओव्हरऑल शरीर हायड्रेट ठेवा. पॉईंट नंबर 7, वजन वाढणं टाळा. संपूर्ण वर्षभरात आपल्याकडे इतके काही सण असतात, त्यातल्या त्यात दिवाळी या दरम्यान ना भरपूर वजन वाढतं. भरपूर गोड पदार्थ, कॅलरीज, तळलेले पदार्थ, मिठाई, कोल्ड्रिंक, असं इतकं काही गोड ना आपल्या पोटात जातं की लिटरली दिवाळी संपूपर्यंत आपल्याला एखादी जवळची जिम किंवा योगा क्लासेस सुद्धा शोधावा लागतो. त्यापेक्षा हे जे काही दिवाळीतले पदार्थ आहेत ते लिमिटमध्ये प्रमाणबद्ध जर खाल्लेत आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला, भरपूर पाणी पिलं, तर तुमचं ना तिथं वजन वाढण्यावर सुद्धा कंट्रोल येऊ शकतं. पॉईंट नंबर 8, जे काही खाताय ते ताजं खा. दिवाळीतले पदार्थ खूप दिवस ठेवून जर खाल्लेत किंवा फराळ भरपूर झालेला आहे, तो उरलाय आणि आता वाया घालवण्यापेक्षा संपून टाकूया, असा ज्यांचा विचार असतो त्यांच्यासाठी हा खरं तर शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण वाया जाईल म्हणून पोटात ढकलणं हा काही ऑप्शन नाहीये त्या अन्नावर. शिळा पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, गॅसेस, पोटदुखी होऊ शकते. कारण जसा जसा फराळ शिळा होत जातो तसे त्यातले फायबर्स कमी होत जातात. फूड पॉयझनिंगचे तिथे चान्सेस वाढतात. फराळामधला बॅक्टेरिया वाढू शकतो, ज्यामुळे फराळात कधीतरी विष बाधा सुद्धा होऊ शकते. कधी कधी आपल्याला त्या शिळ्या पदार्थाची ॲलर्जी सुद्धा होऊ शकते, वजन वाढू शकतं. त्यामुळे थोडंच बनवा, लिमिटमध्ये खा आणि दिवाळी एन्जॉय करा. तर ही होती दिवाळीचा फराळ खात असताना अशा कोणत्या 8 बेसिक गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे याची माहिती. आय होप ही तुम्हाला माहिती आवडलेली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.